आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये, त्याचं नाव आहे आवकीची भटकंती. मी विघ्नेश आणि मी गणेश आहे. आज आम्ही चाललो आहोत आसनगाव इथे असलेल्या माऊली फोर्टला. आज आपल्यासोबत आहे आपल्या चॅनलचा तिसरा मेंबर म्हणजेच करण सावंत. काय बोलतो की आई? तर मग करण दादा, काय आहे आपला प्लॅन आजचा? पहिली गोष्ट तर आपली पहिलीच ट्रेन मिस झाली आहे. जरा आम्ही हळूहळू चाललो त्याच्यामुळे ट्रेन मिस झाली. काय नाही, पण टायमावर पोहोचू. आपल्याला दादरला पोचायचं आहे. दादरवरून आसनगावसाठी किती 5:30ची ट्रेन आहे ना. ती ट्रेन पकडून आसनगाववरून आपला मार्चचा पहिला ट्रेक आहे माऊली फोर्ट. मार्चचा आणि आपल्या पूर्ण चॅनलवरचा पण पहिला ट्रेक आहे. हां, जानेवारीमध्ये केला, पण आपला चॅनल तेव्हा स्टार्ट नाही होतं. आता आयडिया आली की चॅनल खुललं पाहिजे. तर चॅनलवर आपले डेली ब्लॉग्स येत राहणार. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन ब्लॉग्स भेटत राहतील. आणि मित्र, आता बघूया की आपण दादरला टायमावर पोहोचतो. चला दादरला भेटू. तर गाईज आता आम्ही दादर स्टेशनवरून ट्रेन पकडली आहे, पण आणि आम्हाला मसाला पण भेटला आहे. काढू मस्त आणि भेटू कसा कसाला कसं आसनगाव तर मित्र, आता आम्ही पोचलो आहोत आसनगाव रेल्वे स्टेशनला. इकडे आता थोडा चाय नाश्ता करू आणि बघू कसं जाण्याची सोय आहे. बस भेटते, रिक्षा आहे आणि रिक्षानेच आहे. मेन गोष्ट फोर्ट चालू आहे का, कारण की गेल्या वेळेस आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा फोर्ट बंद होता. त्यामुळे आम्हाला परत रिटर्न एवढा प्रवास करावा लागला. रिटर्न प्रवासमध्ये आम्ही पोचता कुठे वांद्री लेकला. मी बोरिवलीवरून स्टार्ट केलेलं, आसनगावला आलो आणि मग गेलो वसईला. तर ते ट्रायंगल केला पूर्ण कम्प्लीट. आणि मग तो माऊली फोर्टचा प्लॅन तर राहिलाच, म्हणून आता हा परत प्लॅन बनवला आहे. तर बघूया आज तरी पूर्ण होतोय का. चला भेट. काहीच जायच्या आधी थोडा नाश्ता करून घेऊया. आता आम्ही एक रिक्षा बघितली आहे. फायनली विघ्नेशने विचारलेलं आहे काय बोलतात, मन मोकळं. विघ्नेश, किती रुपये घेतले रिक्षावाल्याने? 300 रुपये पर पर्सन आहे, तर तिघांचे मिळून 300 रुपये. घाबरला तो दोन. तिकडे जायचं आहे आपल्याला. आता लवकरच पोहोचू. आता आहोत आपण रिक्षामध्ये. रस्ता जरा खूपच खडबडीत आहे, म्हणून कॅमेरा शिकवतोय. बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता आपण पोचलोय. रिक्षावाल्या दादांनी आपल्याला इकडे गेट जवळ सोडलं. तर काहीच आता आपण बेस्टच्या इथून पोचलोय. इथून अजून पुढे चालायचं आहे. हा रस्ता आहे चांगला म्हणलं. आणि आता इथे हे आता काहीतरी बनतंय, ते बघूया आपण नंतर काय. पण मस्त आहे. आणि हे आमचे सोबते आज. बघूया कितपर्यंत येतात आमच्या बरोबर. 2 सबस्क्रायबर्स. तर आम्ही रिक्षाने आलो. 300 रुपये घेतले आमचे आणि आम्ही एक 15-20 मिनिटात पोचलो. रस्ता आता इकडे चांगला आहे, पण आधी खूप खराब होता, खडबडीत. तर मित्र, आता आपण आलोय इथे पायथ्याशी माऊली गडाच्या. आम्हाला रिक्षावाल्या दादांनी थोडं पाठी तिकडे मंदिराच्या पाठी थोडासा रस्ता आहे तिथे सोडलं आणि आम्ही तिकडून चालत आलोय. आता 8:06 झाले. बघूया आपण किती वेळात वरपर्यंत पोहोचू. मध्ये 2-2.5 तासात आपण तिघं तर बाई चढतो. ट्रेक आहे. आणि आमच्यासोबत अजून खूप सोबती आहेत.
काय सह्याद्रीतले सगळे मित्र आपले. आणि हे एक गणपती मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. पाठी एक शंकराचं मंदिर होतं. चला चला दे. चला मग सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आम्ही इथे थोडा पुढे चालत आलोय, तर इकडे आम्हाला दुसरा गेट लागलाय. आणि इथे वॉशरूमची सेवा पण आहे, कचरा पेटी वगैरे चांगली ठेवलेली आहे. स्वच्छता पण खूप आहे. परत जायचं काय लॉक नको, हे बरं आहे. आणि इथे तिकीट पण आहे. आता कोण नाही, माझा एक्सपिरियन्स म्हणून खूप भीती वाटते मला. जसं आम्ही सांगितलं की आम्ही आधी पण येऊन गेलेलो इथे आणि तेव्हा बंद होतं पावसाळ्यामुळे. स्टेशनवरच रिटर्न गेलो. तर आम्ही स्टेशनवरूनच परत गेलेलो. इकडे इकडे बंद दिसतंय, तिकडे तिकडे भीती वाटते की परत जायला ना बंद होईल लागायला. करून रिक्सच नाही. तर गाईज आपण जसं त्या गेटवरून एंट्री केली इथून, तर तुम्ही नंतर मग 2 वाटा आहेत. ह्या 2 वाटा आहेत. जर ह्या साईडला गेलात तर इकडे पुढे डेड एंड आहे, पण तिकडे बघू शकतो. आम्ही तिकडे जाऊन आलो तर आम्हाला काय भेटलं नाही. तर ही आहे. खरं आमची चुकी झाली की मोर पडलेला, तर आमचं लक्ष नाही गेलं. तिकडे रिटर्न येताना आम्ही तिकडे पूर्ण फिरून आलो. रिटर्न येताना आम्ही बघितलं की इकडे लिहिलंय किल्ल्याकडे. त्या साईडनी तो हा वाला बोर्ड दिसला, त्याच्यामुळे आम्हाला कळलं की इकडनं जायचं. हे जे गार्डन आहे त्याच्या इथे बाजूच्या रस्त्याने जायचं. इथे लिहिलं आहे की किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता. तर आम्ही पुढे वाट चुकलेलो. आम्हाला वाटलं की आम्ही कुठे गेलोय की काय. भेटूया आता पुढे. व्हिडिओ येतो. पहिला ब्रिज आता आम्ही इथे चढताना ORS बनवलंय. थकवा लागतोय, ऊन खूप जास्त आहे. आता 8-8:30च झाले तरी सुद्धा एवढं ऊन लागतं, म्हणजे आता पुढे तर अजून गरमी व्हायला चालू होणार आहे. तर त्यासाठी ORS बनवून ठेवता मध्ये मध्ये एनर्जीसाठी. అలాగే ना हा एक कंटेंट बनेल सह्याद्रीतला. पुरा त्याला पुढे जाऊन ह्याच्या पाठी घे. गाईज वाट लागली आहे फुल. तर मित्रांनो आता आम्ही चढतोय. फुल हवा टाईट झाली आहे. भाऊ बसलाय, थकवा लागतोय. खतरनाक खतरनाक ऊन आहे. एवढं गरम होतं ना, घामाच्या धारा सुटल्या. मार्च एप्रिल मे ट्रेकिंग नका करू. तर मित्र आता आम्ही इथे थांबलो आहे. खूप थकलेत सगळे. तर आमचा निर्णय होतोय की पुढे जायचं आहे की खाली उतरायचं आहे, कारण का ऊन एकदम आता डोक्यावर आलं आहे. आणि कंडिशन पण खराब झाली आहे. पोटात एकदम असं ढवळल्यासारखं झाली होतं. पूर्ण.
अर्धवट झोप आणि तो कदाचित मगाचा समोसा जो खाल्ला आपण तो त्याच्यामुळे पण त्याच्या डोळ्यारच आणि पोटात असं वेगळंच वाटायला लागलं. तर आता बघू, मोस्टली तर 90% खाली जाणारच आहे. नेक्स्ट टाइम परत जर नाही आता झाली तर पावसात नक्की पूर्ण ट्रेक करू. येस. जास्त नाही म्हणजे आता असं 1 तास असेल. एक 75% कम्प्लीट केलं आहे. अजून तुम्ही बघू शकता पुढे तिथे अजून जायचं आहे. काय राहिला नाही ना. चल रे कुत्र्या. चला पार्टी होती. पुढच्या वेळी परत येऊ. राम राम मंडळी. माफी असावी. पहिल्यांदा ना सोडून जातो आपण. हां ट्रेक आपला पहिल्यांदा. आम्ही बांद्रेने केलेलं पहिल्यांदा पण. चांगलं ना, म्हणजे काय असं नसून येतं की हे पण एक्सपिरियन्स झाला ना की काय ऊन लागतं बघ आता. की लिमिट क्रॉस झाली ना ये भी सीख मिल गया ना. सह्याद्री सब कुछ शिकायचं. आणि असं पुढे जायला पण काय ना पण काय झालं वगैरे रिस्क घ्यायला कोण नाही. रिस्क घेऊन फायदा नाही. लिंबू सरबत वाले कारण की मी असतात हां मग ते पण नाही. कारण की मी आताचा ना तो व्हिडिओ बघितलेला तो नाही का तो ट्रेकवाला. 300 रुपये बोलले इथे यायला. हां तो माहिती असं तो ट्रेकर आहे पुण्याचा अशी मिशिवा असे बारीक सारखा फिट आहे. त्याने एक व्हिडिओ बनवला तो हे आहे ना तो रेस्क्यू सारखा झाला तो. रेस्क्यूवर त्यांनी व्हिडिओ बनवला. गेलेले कुठला तरी इकडे सुधागडला असं फेब्रुवारीच्या महिन्यात. तर हीट एवढी होती म्हणजे असे प्रॉपर ट्रेकरच होते पण तरी त्यांना ती हीट डिहायड्रेट झालं. जमला नाही. चक्कर येऊन पडला तो. म्हणजे खूपच मजा बघत ना त्याची. एकदम रिस्की झालेला सिच्युएशन. मग त्याला ते स्ट्रेचर बनवून घेऊन आलेले खाली. बरं आहे ना खाली यायचं नसेल काहीतरी पण. असं एकदा ना म्हणजे तो वाटायला आपण इथूनच आलेलो का. एवढा स्लो वाटतोय तो. गंतू सफेरा. बस बंद कर. तीन कुत्रे पळतात. हा सगळ्यात पुढे ब्राऊनवाला, त्याच्यानंतर एक व्हाईटवाला, नंतर एक काळा. इथूनच जाऊया. आता ना तू इथूनच आलेला ना. तर आता आम्ही जिथे चालू केलंय तिथे परत आम्ही पोहोचलोय. खूप एकदम थकायला झालाय. एवढ्या उन्हात आता आपण वरती असलो असतो तर काय हालत झाली असते आपली. खूपच गरमी पण आम्ही तेच निर्णय घेतला मार्चमध्ये कधी ट्रेकला येऊ नका. आम्ही 75% ट्रेक केला आणि हालत खराब झाली कारण की झोप पूर्ण नव्हती. आता किती वाजले? 11 वाजायला आले. 11 वाजत आल्यात म्हणजे विचार कर 12 वाजता आपण वाजले ना 1 वाजला ना आणि एवढं ऊन आहे. 12 अवॉइड वाजता करा ट्रॅक करणं मार्च मध्ये स्पेशली मार्च एप्रिल मे खूप. हा ट्रेक आम्ही पुन्हा पूर्ण करू. पावसात पूर्ण कंप्लीट करायचं आहे जसा इर्शालगड केलेला आपण. हा पक्का पक्का. आता जरा नाश्ता वगैरे करून घेऊया आणि मग घराच्या दिशेने निघूया. मित्रांनो आता आम्ही इथे खाली आलो आहे. बसलो इथे मंदिरात आणि विश्रांती घ्यायला. आणि गणेशला बघा इथे ना एक जण भेटलाय त्यांनी कामाला लावलाय. झाले मगासपासून पण 10-15 मिनिटं तर झाले असेल. हर एक अँगलनी व्हिडिओ काढून घेतलायत आणि अजून सुद्धा काहीतरी डिस्कस करतायत ते. बघूया. गणेश पण इन्स्ट्रक्शन्स देतोय की कुठून व्हिडिओ काढले पाहिजे.
गणेशला विचारूया आपण की कसे काढायचे व्हिडिओ आता. आता आम्ही ब्लॉग इथेच संपवतोय. भेटूया पुढच्या भागात आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भावकीची भटकंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.